समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। माणसाच्या दैनंदिन जीवनात एक वेळ रोजच्या जेवणातील गोडी कमी जास्त होऊ शकते, मात्र एकदा भजन आणि नामस्मरणाची गोडी लागली तर ती कधी होत नाही, असे मत जांभुळणी येथील युवा कीर्तनकार दादा महाराज जानकर यांनी केले। खटाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील दिवंगत युवा शेतकरी निलेश किसनराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते। हरिभक्त पारायण जानकर म्हणाले, मनुष्याला सत्संग आणि चांगल्या विचारांची गोडी लावण्यासाठी संगत महत्वाची आहे। योग्य वेळी चांगले मित्र मिळाले तर नियमित कार्यात चांगली ऊर्जा प्रेरणा मिळते, तर वाईट संगत लाभली तर माणूस चुकीच्या वळणावर जाऊन त्याचा शेवट होऊ शकतो। यावेळी जानकर यांनी जाधव परिवाराने शेती व्यवसायात प्रगती करण्याबरोबर चांगल्या स्वभावाने अनेक माणसे जोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले। हरिभक्त पारायण हरिभाऊ जावीर, हरिभक्त पारायण चंद्रकांत गिरी यांनी गायन आणि मृदुंग वादनाची साथ दिली। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, माजी सभापती संदीप दादा मांडवे, वस्ताद चंद्रकांत गोडसे, माजी नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, निवृत्त वाहतूक नियंत्रक संभाजीराव इंगळे, केंद्र प्रमुख राजेंद्र बागल, धनाजी बागल, यशवंत फडतरे, अकराम बागल, मनोहर फडतरे, मनोहरराव फडतरे, विजय फडतरे, ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव जाधव, बापूराव जाधव, जेडी जाधव, चंद्रकांत जाधव, कृष्णदेव जाधव, विष्णुपंत जाधव, संतोष जाधव आदींसह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गलाई व्यावसायिक भीमराव शेठ जाधव, अर्जुनराव जाधव, नितीन जाधव, विकास जाधव, गणेश जाधव यांनी स्वागत केले। सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानले। संतांची संगती श्रोता का संतांच्या संगतीत भोजन मिळतं, त्याचं कारण आहे तर ब्रह्मरसाचं भोजन तयार करण्यासाठी जसं तुम्ही आम्ही जेवण आणि भोजन तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरतो ती दैनंदिन जीवनातली रोजच्या भुकेची पदार्थ झाली भोजनाला, पण साधू संतांच्या भोजनाला ती पदार्थ न लागता साधू संतांची पदार्थ वेगळे आहेत आणि त्या पदार्थाची यादी संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाठ्यामध्ये ठेवली। लावणी मृदंग कृती ताळ घोष, लावणी मृदंग कृती ताळ घोष, लावणी मृदंग कृती ताळ घोष, महाराजांनी लिहून ठेवलं की नाम तुम्ही किती घेतलं, धावत्या पटीचं प्रमाण घ्यायचं बरं का, नाम तुम्ही किती घेतलं तर तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटचं या क्षेत्र नायकाच्या वाड्या गावातील एक आदर्श कुटुंब, ज्या कुटुंबानं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा अखंडितपणे आपल्या अंतःकरणामध्ये जपावा आणि या कुटुंबाचे एक वैभव आदरणीय बापू, खरं तर काय बोलावं, काय द्यावे अशी भावी उत्तर आहे। त्यांचं जीवन मी बऱ्याच वेळा बोलत असतो आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये काय कुणाची नजर लागावी का काय कोणास ठाऊक, त्या कुटुंबाला 2 धक्के मोठ्या स्वरूपामध्ये बसले। जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, या कुटुंबाचा एक लौकिक वाढत असताना आकस्मिकरित्या आमच्या बापूंचं जाणं झालं आणि बापूंच्या वर्षश्राद्ध होतंय की नाही या परिसरामध्ये फार मोठा एक प्रचंड मोठा दुसरा आघात त्यांच्यावर झाला, ज्यांनी आपला देह गेल्या वर्षी ठेवून दिला। ते कैलासवासी। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।